गुरुवारी शेख निजाम आमीर नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या PTR संदर्भाने माझ्याकडं PTR रद्द करण्याबद्दलचं काम आहे म्हणून माझ्या दालनात आले होते. आमची मान्सूनपूर्व आढावा बैठक सुरू होती कार्यालयीन कर्मचाऱ्यांची. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं की आपला जो काही विषय आहे त्या संदर्भाने नगरपालिका कारवाई करत आहे आणि केली पण आहे. परंतु ते त्या बाबतीत समाधानी नव्हते आणि माझ्या मुलाच्या नावे PTR ज्या कर्मचाऱ्यांनी केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असा आग्रह ते धरत होते. याबद्दल चौकशी करून कार्यवाही करू असं सांगितल्यानंतरसुद्धा त्यांनी माझ्या इथं हुज्जत घातली आणि अरेरावीची भाषा वापरली आणि कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला. यानंतर मी आमचे जे इथं बसलेले कर्मचारी होते त्यांना सांगून त्या दोन्ही गृहस्थांना बाहेर काढायला सांगितलं. परंतु त्या दरम्यान त्यांनी माझ्या केबिनमध्ये बराच आरडाओरड शिवीगाळ करणे, धमक्या देणे या प्रकारचं काम केलं आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण झालेला. अजिबात गरज नाही अशी आंदोलन करण्याची. ते तर आमची सरकारी लोक आहेत. आपण तर सर्वांच्या तक्रारी घेत आहोत, सरकारी लोकांच्या का नाही घेणार? आणि यामुळे कामाचा वेळ वाया जातो. आंदोलन करायची गरज नाही. लोकसेवेसाठी आम्ही सगळेजण आहोत. आंदोलन करायची तर अजिबात गरज नाही. वेळ वाया जातोय नाही. एकीकडे नगरपालिकेचं प्रतिनिधी इथे आलेला नाही आणि दुसरीकडे आंदोलन मात्र केलं जातं. हे चुकीचं आहे. आम्ही तक्रार दाखल करून घेऊ आणि कारवाई पण करू. यासाठी आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. आम्ही आणि तो एकमेकांच्या रोज कामाला येतो. आम्ही एकमेकांशी बोलतो. यासाठी आंदोलन करायची गरज काय आहे? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.